विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो या ठिकाणी बघा DMER भरती 2025ची फायनल रिस्पॉन्स शीट 21 तारखेला रिलीज झाली. त्यानंतर खूप साऱ्या मुलांचे मार्क्स कमी झाले आणि काही मुलांचे त्या ठिकाणी प्रश्न देखील कॅन्सल झाले. परंतु बघा या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की सर DMER भरती 2025मध्ये ज्या वाहन चालक ड्रायव्हरच्या जागा निघाल्या होत्या त्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. कारण की बघा यावर खूपच कमी यूट्यूबर्स लोकांनी आणि चॅनलवाल्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्या ड्रायव्हर बंधूंना आणि भगिनींना या ठिकाणी मदत व्हावी म्हणून आपण DMER भरती 2025 ड्रायव्हरसाठी स्पेशल जो आहे तो हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की त्यांची एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे. त्यानंतर कॅटेगरी वाईज आपण सर्व काही बघणार आहोत की त्यांची कट ऑफ जी आहे ती किती जाऊ शकते. तर बघा या ठिकाणी ड्रायव्हरचा पेपर कसा होता, त्यांचा पॅटर्न कसा होता, किती मार्काचा पेपर होता. त्यानंतर बघा स्किल टेस्ट देखील राहणार आहे, ड्रायव्हिंग टेस्ट देखील त्यांची राहणार आहे. तर ड्रायव्हिंग टेस्ट किती मार्काची राहणार आहे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नोटिफिकेशनमध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सर्व काही दाखवून देतो की ड्रायव्हिंग टेस्टबद्दल काय काय दिलेले आहे. तर या ठिकाणी आपण जो कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे सर्व काही अभ्यास करून आणि सर्व काही ॲनालाइज करून हे कट ऑफ प्रेडिक्शन आपण केलेलं आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुमचे जे काही डाऊट असणार आहे ते सर्व डाऊट या एकाच व्हिडिओमध्ये आपल्या ड्रायव्हर बंधूंचे क्लिअर होणार आहे. तर बघा ड्रायव्हरसाठी जो पेपर आला होता तो पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा होता. एकदम काही हार्डही नव्हता आणि एकदम काही इझीसुद्धा नव्हता. तर बघा आपण जो कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट केला आहे त्यामध्ये जर तुमचे मार्क्स येत असेल तर तुमचे 100% सिलेक्शन त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज होऊ शकते. तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी बघून घेऊया की या ठिकाणी बघा आपला जो ग्रुप आहे DMER वाहन चालक ड्रायव्हर स्पेशल ग्रुप आपण ड्रायव्हर चालक लोकांसाठी तयार केलेला आहे. तर या ठिकाणी 59 मेंबर झालेले आहे. तर अजूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 500पर्यंत मेंबर्स लवकरात लवकर पोहोचवायचे आहे. तर सर्वांनी आपापल्या जे कोणी तुमचे वाहन चालक फ्रेंड असतील, ड्रायव्हर फ्रेंड असतील, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी ॲड करून घ्या जेणेकरून आपल्याला कट ऑफचा अचूक अंदाज जो आहे तो या ठिकाणी येऊन जाईल. तर हा ग्रुप एकदम आपण फ्री ठेवलेला आहे, पब्लिक ग्रुप ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी डिस्कशन करता आले पाहिजे, चर्चा करता आली पाहिजे की तुमचा स्कोअर काय आहे, सर्वांना किती मार्क मिळत आहे आणि पुढील प्रोसिजर काय आहे, सर्वांना एकमेकांसोबत चर्चा करण्यात यावी म्हणून आपण हा ग्रुप एकदम फ्री ठेवण्यात आलेला आहे. या ग्रुपचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता. तर बघा आता बघूया की ड्रायव्हरची जी नोटिफिकेशन होती त्यामध्ये नेमक्या जागा किती होत्या. बघा DMERमध्ये जे ड्रायव्हरच्या या ठिकाणी जागा होत्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल होत्या या ठिकाणी टोटल जागा बघू शकता 37 इतक्या जागा टोटल या ठिकाणी जागा होत्या 37. त्यानंतर बघा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या किती जागा होत्या. अनुसूचित जातीची 1 जागा होती, त्यामध्ये सर्वसाधारण 1. अनुसूचित जमातीच्या 3 जागा होत्या, सर्वसाधारण 1 जागा होती. विजा अच्या 1 जागा होती, भज बच्या 2, भजच्या 1, भज डच्या 1, विमा प्रच्या 1, इतर मागासवर्गीच्या 9 जागा होत्या. SC BCच्या 4 जागा होत्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या 5 आणि अराखीव ओपन जागा 9 इतक्या होत्या. तर बघा जागा काही भरपूर नाही आहे परंतु या ठिकाणी फॉर्म देखील कमी आलेले आहे. जागा फक्त 37 आहे. आणि या ठिकाणी बघा ड्रायव्हिंग क्षेत्रामधले जे या ठिकाणी कॅन्डिडेट असणार आहे तर त्यांचा मेन फोकस स्किल टेस्टवर असणार आहे, ड्रायव्हिंगवर असणार आहे. कारण की बघा अभ्यास थोडाफार त्यांचा कमी असतो कारण की अभ्यासापासून ते दूर गेलेले असतात. त्यांचा फोकस जो आहे तो ड्रायव्हिंगवर असतो. त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ फार काही जास्त जाणार नाही आहे. हे तुम्ही एक मेन फॅक्टर जो आहे तो लक्षात ठेवून घ्या. तर या ठिकाणी बघा आता आपण बघूया ड्रायव्हरचा पेपर जो आहे तो कसा राहतो, पेपर पॅटर्न काय राहतो, त्यामध्ये काय काय असतं. तर बघा या ठिकाणी तुम्ही वेतन श्रेणी देखील बघू शकता. ड्रायव्हरची काय होती वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 या वेतन श्रेणीमध्ये ते ड्रायव्हरची वेतन श्रेणी येत असते. त्यानंतर या ठिकाणी बघा वाहन चालकसाठी या ठिकाणी सर्व काही माहिती दिलेली आहे. तर आपण बघूया पेपर नेमका कसा राहतो. तर CBT तुमची झाली होती, CBT झाली होती. या ठिकाणी 45% गुण जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेले आहे, सर्वांना 45% गुण. तर बघा या ठिकाणी
ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बघा, ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी प्रोफेशनची टेस्ट घेणे आवश्यक आहे. आता अशा पदांकरता इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता बघा टोटल जे आहे ते 30 गुण ठेवून 120 मार्कांचा तुमचा पेपर राहणार आहे आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. बघा आता तुमचा 120 मार्काचा पेपर होता, त्यापैकी जर तुम्ही 45% गुण प्राप्त केले तरच तुम्हाला पुढची जी व्यावसायिक चाचणी आहे, ड्रायव्हिंग टेस्ट आहे, ती देण्यात येणार आहे. म्हणजेच 120च्या 45% करून घ्या, 54 मार्क्स जर तुम्हाला भेटले 120 पैकी तरच तुम्ही पुढील प्रोफेशनची टेस्ट ड्रायव्हिंग टेस्टसाठी त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता. नाहीतर तुमचं त्या ठिकाणी नाव जे आहे ते येणार नाही. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांची प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे म्हणजे दोन्ही गुण तुमचे कन्सिडर केले जाणार आहे. 120 पैकी जे तुम्ही गुण घेतले आणि त्यानंतर बघा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये जे तुम्ही गुण घेतले ते दोनही गुण ॲड करून तुमची निवड करण्यात येणार आहे आणि तुमची कट ऑफ ठरवण्यात येणार आहे. हा पॉईंट क्लिअर करून घ्या. तर या ठिकाणी बघा निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते या ठिकाणी नव्हती, कोणतेही निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही आहे. तर या ठिकाणी बघा सर्व काही माहिती यांनी दिलेली आहे. तर बघा व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे कोणकोणती या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर, नंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, या सर्व पदांना व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे. यांचा पहिला पेपर 120 मार्काचा होता आणि नंतरचा पेपर जो आहे तो 80 मार्काचा राहणार आहे. तर बघा आता बघून घेऊया की आपण कॅटेगरी वाईज ड्रायव्हरची कट ऑफ किती जाणार आहे. जर या रेंजमध्ये तुमचे मार्क्स येत असेल तर तुमचं सिलेक्शन हे 99% झालं असं तुम्ही समजू शकता. बघा मेहर भरती 2025 वाहन चालक ड्रायव्हर आपण पोलसुद्धा तयार केलेला आहे टेलिग्राम ग्रुपवर. त्या पोलमध्ये देखील तुम्ही सहभागी होऊन जा. टेलिग्राम ग्रुपचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर या रेंजमध्ये तुमची कट ऑफ येत असेल तर बघा ओपनसाठी कट ऑफ राहणार आहे. आपण ही कट ऑफ जी आहे ती 120 पैकी कन्सिडर केलेली आहे. अजूनपर्यंत तुमची ड्रायव्हिंग टेस्ट, स्किल टेस्ट बघा व्हायची आहे. ड्रायव्हिंग टेस्ट, स्किल टेस्ट जोपर्यंत तुमची होत नाही तोपर्यंत तुमचं या ठिकाणी आपण 200 पैकी कट ऑफ काढू शकत नाही. तर हे आपण 120 पैकी कन्सिडर केलेले आहे आणि इतके मार्क्स येत असेल तरच तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी सिलेक्शन तुमचे होणार आहे, कारण की 45% गुण तुम्हाला आवश्यक आहे. बघा ओपनसाठी जर तुमचे 70 ते 76 मार्क्स येत असेल 120 पैकी तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी. त्यानंतर बघा OBCसाठी 68 to 70 या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असेल तर तुमचे ड्रायव्हिंग टेस्टसाठी सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर बघा वाहन चालक ड्रायव्हरसाठी ST कॅटेगरीसाठी 56 to 60 या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असणे अनिवार्य आहे. त्यानंतर SCसाठी 60 to 64 म्हणजे 60 ते 64 मार्क्स तुमचे असले पाहिजे. त्यानंतर SEBCसाठी 66 ते 70 मार्क्स जर तुमचे असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. EWSसाठी बघा 58 ते 60पर्यंत तुमचे मार्क्स असेल तर तुमचं चांगले चान्सेस आहेत. त्यानंतर ज्या बाकी कॅटेगरी असतात NTB, त्यानंतर SBC ज्यामध्ये जागा खूपच कमी आहे त्या ठिकाणी एक जागा आहे, तर त्या ठिकाणी 66 ते 70पर्यंत तुमचे मार्क्स असेल बाकीच्या कॅटेगरीसाठी तर तुमचं या ठिकाणी चान्सेस चांगला आहे. तर बघा आता लवकरच याचा आहे जो मेरिट लिस्ट येणार आहे आणि ते मेरिट लिस्ट आल्यानंतर बघा तुमची कोण ड्रायव्हिंग टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट देखील लागणार आहे आणि त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. तर त्याला सर्वांना ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की पुढील काही अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे ड्रायव्हिंग संदर्भात, ड्रायव्हिंग टेस्ट संदर्भात. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा जर तुम्हाला PDF कोर्स हवा असेल येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी, मग ती वाहन चालकाची भरती असो, कोणती पण भरती असो सरळ सेवाची, त्यामध्ये जर तुम्हाला PDF कोर्स हवे असेल तर तुम्ही बघा तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवून देतो आपल्याकडे काय PDF कोर्स अवेलेबल आहे.
प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी आपल्याकडे PDF कोर्स जे आहे ते अवेलेबल करण्यात आलेले आहे। बघा या ठिकाणी GK वर PDF आपल्याकडे आहे, मराठीवर PDF आपल्याकडे आहे, त्यानंतर बघा इंग्लिशवर देखील आपल्याकडे जे PYQ जे असतात, नेहमी विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते इंग्लिश मराठीमध्ये सर्वांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर GKचे सर्व, तर बघा जवळजवळ 90% मार्क्स तुम्हाला आपल्या PDF कोर्समधून येणार आहे, कोणत्याही सरळ सेवा भरतीमध्ये असू द्या। बघा या ठिकाणी तुम्हाला एक PDF दाखवून देतो। या ठिकाणी बघा समाजसुधारकांचे कार्यावर किती चांगल्या प्रकारे आपण PDF आपल्या टीमने तयार केलेला आहे। बघा या ठिकाणी एकदम सुटसुटीत आणि एकदम लक्षात येण्यालायक, लवकर लक्षात राहण्यालायक PDF तुम्हाला तयार करून दिलेला आहे। त्यानंतर बघा इथे व्याकरणावरचा देखील PDF दाखवून देतो तुम्हाला। समास, बघा समास या व्याकरणावर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये PDF तयार करून दिलेला आहे व्याकरणावर। त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही सामान्य विज्ञानावर PDF आहे, आधुनिक महाराष्ट्रावर PDF आहे, पुस्तक व लेखकावर PDF आहे। त्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्ही खूप साऱ्या घटकावर PDF प्रोव्हाइड केले आहे। फक्त आणि फक्त हा PDF जो आहे तो याची किंमत 200 रुपये ठेवण्यात आलेली आहे, फक्त आणि फक्त 200 रुपये ह्या PDFची किंमत आहे। जर तुम्हाला हा PDF कोर्स विकत घ्यायचा असेल तर या ठिकाणी बघा एक नंबर तुम्हाला देऊन देतो। या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी मेसेज करायचा आहे 9284307184 या नंबरवर फक्त मेसेज करा की तुम्हाला 200 रुपयेवाला PDF कोर्स सर्व सरळ सेवा भरतीसाठी असणारा आवश्यक आहे। तुम्हाला नक्कीच PDF कोर्स देण्यात येणार आहे, ज्याची तुम्हाला हेल्प नक्कीच होणार आहे। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।